हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तसा व्हाट हा शब्द सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. व्हाट म्हणजे काय. तसाच व्हाट इज युअर नेम हे वाक्यही सगळ्यांनाच माहिती आहे. तुझे नाव काय आहे. मग थोडासा यात बदल झाला. दुसरा प्रश्न आहे, व्हाट इज युअर फादर. आता या प्रश्नाचा अर्थ काय होतो, तुझे वडील काय काम करतात किंवा तुझे वडील कोण आहेत. इथे व्हाट या शब्दाचा अर्थ कोण असा आला. तुझे वडील कोण आहेत. म्हणजे व्हाट या शब्दाचे वेगवेगळे उपयोग आपण बघू. तुला काय आवडते. आता याची वाक्यरचना कशी होईल. काय म्हणजे व्हाट, म्हणजेच WH वर्ड. नंतर हेल्पिंग व्हर्ब, नंतर सब्जेक्ट आणि नंतर व्हर्ब. इथे ते आहे म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आता WH वर्ड म्हणजे व्हाट. काय शब्द अगोदर आला. हेल्पिंग वर्ब. आता पहिले व्हर्ब पाहायचा. आवडणे म्हणजे लाईक आणि सब्जेक्ट यू आहे म्हणून डू येईल. हेल्पिंग व्हर्ब डू प्लस सब्जेक्ट यू आणि व्हर्ब लाईक क्वेश्चन मार्क. म्हणजे व्हॉट डू यू लाईक. हे लक्षात घ्यायचं. इथे यूच्या ठिकाणी, तुलाच्या ठिकाणी तिला असतं किंवा त्याला असतं, तर इथे हेल्पिंग व्हर्ब डज आला असता. ही, शी, इट हे 3 जर सब्जेक्ट असले तर हेल्पिंग व्हर्ब इथे डज येतो. पहा ते वाक्य कसं येईल. त्याला काय आवडते. आता हे व्हाट आहे, म्हणजेच WH वर्ड प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब. म्हणजे काय येईल. व्हाट हेल्पिंग व्हर्ब येईल याचा, त्याला आहे म्हणून डज. व्हाट डज त्याला म्हणजे ही आणि व्हर्ब आहे लाईक. व्हाट डज ही लाईक. पुढचं वाक्य बघा. तुला काय आवडलं. आता इथे आवडलं याचा अर्थ आवडले असा होतो. म्हणजे हे मात्रा म्हणजे टिंब. आता हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे. ते कसं ओळखणार. क्रियापदाच्या शेवटी लची बाराखडी, ल सोडून उरलेले ला, ली, ले, लो, म्हणजे ल सोडून बाकीचे सगळे असे असले क्रियापदाच्या शेवटी तर ते सिंपल पास्ट टेन्स असते. मग सिंपल पास्ट टेन्स असेल तर क्रियापदाला
क्रियापदाचा पास्ट टेन्स असतो. पण इथे प्रश्न आहे म्हणून हेल्पिंग वर्ब डीड येईल. म्हणजेच याची वाक्यरचना होईल WH वर्ड प्लस डीड, सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून डीड, प्लस सब्जेक्ट आणि प्लस वर्ब क्वेश्चन मार्क. WH वर्ड काय येईल? व्हाट, डीड, सब्जेक्ट यू आणि व्हर्ब आवडलं म्हणजे लाईक क्वेश्चन मार्क. फरक लक्षात आला ना? हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. लच्या बाराखडीमध्ये ल सोडून बाकीचे सगळे, ल ला ली असते ना, त्यातला ल सोडून दिला, हा ल सोडून दिला. तिला काय आवडेन किंवा आवडेल असं वाक्य आहे. तिला काय आवडेन किंवा आवडेल म्हणजे शेवटी काय आलं? न किंवा ल. असं जर क्रियापदाच्या नंतर असेल तर ते वाक्य सिम्पल फ्युचर टेन्सचे असते. मग आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब विल येईल. म्हणजे वाक्यरचना येईल WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब क्वेश्चन मार्क. म्हणजे काय? व्हाट, विल, आता सब्जेक्ट काय आहे? तिला म्हणजे शी आणि वर्ब लाईक. व्हॉट विल शी लाईक. दुसरं वर्ब बघू आपण. ते काय लिहितात. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग वाक्यरचना येईल काय आहे तर व्हाट. वाक्यरचना लिहू आपण WH वर्ड प्लस इथे ते आहे म्हणून डू प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब क्वेश्चन मार्क. WH वर्ड येईल व्हाट, डू दे राईट. आता याचं जर पास्ट टेन्सचं वाक्य घेतलं तर आम्ही काय लिहिले. म्हणजे लची बाराखडी, ले आलं नाही ते, म्हणून सिम्पल पास्ट टेन्स. म्हणजे WH वर्ड प्लस डीड, व्हाट डीड, आम्ही म्हणजे वी आणि इथे व्हर्ब क्वेश्चन मार्क. व्हाट डीड वी राईट. इथे हा सब्जेक्ट आहे. आता हे सिम्पल पास्ट टेन्स झालं. आता सिम्पल फ्युचर टेन्स. मी काय लिहेन.
म्हणजे याची वाक्यरचना येईल WH वर्ड म्हणजेच व्हॉट प्लस आय आहे म्हणून इथे डू प्लस नाही डू नाही, हे ल आहे इथे म्हणून ल किंवा न असेल तर फ्युचर टेन्स विल सब्जेक्ट प्लस व्हर्ब क्वेश्चन मार्क म्हणजे व्हॉट विल आय राईट. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सचे व्हॉटचे काही वाक्य आपण पाहिले. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉटचे आणखी प्रकार बघू. गुड बाय.